बघा एक चांगलासा भंगारवाला येत आहे. गाडीवर असल्यामुळे तुम्हाला काय खारखार गुरखार कर आवाज येत असेल तरी पण व्हिडिओ मध्ये तर ऐक हाफ चट्टीवर बघा तेव्हा सगळीकडे हाफ चट्टी. आज मॅच बघू नका, आज आमचा ब्लॉग बघा. आज चालू दे. स्वागत आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. माहिती आहे मला, मी खूप दिवसानंतर येतोय. नुसता गोंगाट चालू आहे आजूबाजूला, काय कळत नाही. बट फायनली एक अमावस्येचा दिवस आला आणि माझा ब्लॉग सुद्धा आता रिटर्न येतोय आणि मी सुद्धा परत रिटर्न आलोय. कारण असं झालं की खूप जण मी सांगतात की तू आहे का वारला, ते काय ते जरा सांग, कारण का ब्लॉग नाही येतात. तर टेन्शन घेऊ नका, मी अजून जिवंत आहे आणि ब्लॉग आता कंटिन्यू येणार. असं मी प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलतो, पण ह्या ब्लॉगमध्ये पण बोलतो. कारण का काय पॉईंट नसल्यामुळे काहीतरी बोलावं लागतं, त्यामुळे अजून काय नाही. तर आता आपण निघालं आहे डेकोरेशनला भायखळा या सिटीमध्ये. सिटी भायखळा कधी बघू सिटी आली. अरे कसला येडा रे मुंबई सिटी. हां, भायखळा लोकेशनवर डेकोरेशन करायला पूर्ण इव्हेंट आहे आपल्या बड्डेचा. तर आता सगळं सामान वगैरे काढायला मी गोडाऊनला आलो आहे. आपले मिस्टर धुरंधर सिद्धांत चाळेकर माझ्यासोबत आहे आणि मिस्टर तवणजी नेहमीप्रमाणे आपले लेट आहेत. तर आता थोडंसं सामान वगैरे काढतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. चला. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे मिस्टर हॅरो भाऊ घातला थार्ड बघा, थार्ड कुत्र्याचा. तर आम्ही आलो आहे मिस्टर हॅरोकडे सामान घ्यायला. ही त्यांनी खोली लॉकरची चावी आणि आतमधनं हॉलमार्कवाले दागिने काढतात. हां मित्रांनो, आता आपण निघालो आहे उम्याकडनं आपल्या गोडांवर, जिथे आपण सगळं सामान काढून ठेवलेलं आहे. ते गेल्यानंतर आपण डायरेक्ट निघणार आहे मेन ठिकाणी, जिथे आपल्याला भायखळ्याला डेकोरेशन करायचं आहे. तर आता गाडीवर असल्यामुळे तुम्हाला काय खारखार गुरखार कर आवाज येत असेल तरी पण थोडंसं ॲडजस्ट करा. भेटूया डायरेक्ट आपल्या गोडाऊनला. चला. तर मित्रांनो, आता मी पोचलो आहे हॉलवर. कारण का गोडाऊनला मी नाही, सिद्धांनी विनंत गेला, कारण का हे प्रिंट वगैरे आणायला मला जावं लागलं. तर आता हॉलवर पोचलं. हॉलला पूर्णपणे बंद, एकदम भयानक वातावरणामधनं मी येणार का फिरतोय. पण ठीक आहे, मी आता बघतो कुठलं चालू करायचं, कारण का आमचं टेम्पोसुद्धा पुढच्या 10 मिनिटामध्ये येऊ शकतो. तर जे काय करायचं लवकर करायचं, थोडं शूट करायला नाही भेटणार, त्यामुळे 2 मिनिटं ॲडजस्ट करा, मी लगेच भेटतो. तर आता आमचं शिफ्टिंगचं काम चालू आहे. मला सगळं आवडतं, पण हे शिफ्टिंगचं काम कंटे येतं. हा बघा बिचारा बघा, चक्का आवाज नुसता बाहुबली रे छोटा. पण ह्या कामामध्ये कंटाळा येतो. आणि समोरनं बघा एक चांगलासा भंगारवाला येत आहे. 7 रस्त्याचा भंगारवाला येत आहे आपला. ऐक हाफ चड्डीवर बघा तेव्हा सगळीकडे हाफ चड्डीवर रे तेव्हा. हा ना, हा डेकोरेशनला कमी आणि कबड्डी खेळायला जास्त येतो आमच्यामध्ये. नुसता बघा होता हाफ चड्डीवर, हा आणि तो शुभम, काय कळत नाही. तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट हॉलवर पोचलो आहे. नुकतेच 2 फक्त यू पॅनल लावून झालेले आहेत आमचे. आणि आजचं जे आपलं इकडचं जो मेन प्रोग्राम आहे तो या हॉलमध्ये आहे, एकदम पद्धतशीर लेवलला. आणि इथे आपलं डेकोरेशन करत आहे. या हॉलमध्ये नाही बोललं तरी मित्रांनो, जे मला आधीपासून फॉलो करत असेल बिग बलून पेजला, तुम्हाला माहीत नसेल तरी परत एकदा सांगतो की माझं इंस्टाग्रामला पेज आहे बिग बलून मुंबई करून. मी खाली मेन्शन केलं आहे आणि लिंकसुद्धा दिली आहे, जाऊन फॉलो करा. जर मी हे सांगायचं कारण होतं की या हॉलवर नाही बोललं तरी मी लॉकडाऊनच्या आधी आलेलो एकच डेकोरेशन करायला, त्यानंतर मी आता आलो आहे. ते डेकोरेशन पण मला साधं सुद्धा चांगलं आठवत असेल की जे डेकोरेशन आहे ते फक्त मी ते 2 हार्ट बनवलेले एंगेजमेंट सेरेमनीचं डेकोरेशन होतं बलूनचं ना, या कबड्डी हापचड्डी ना. तर अजूनही आठवतं मला की हे जे बघा, हे रेलिंग दिसतं, हे इकडे सिद्धांत चढलेला विदाऊट शिडी, इकडनं टेबल बिचारलेला, इकडे चढलेला. तेव्हा थोडासा बारीक होता, आता थोडंसं पोटबीट येऊन थोडासा जाड दिसतंय. पण तेव्हा थोडासा बारीक होता आणि इकडे चढून बिडून त्याने असं पद्धतशीर लावलेलं, जे आयुष्यात ह्याला कधी जमलंच नाही चढणं बिडणं. चुभने लगा हूँ सबको. जाऊ झूम नाही होते, मी झूम करत होतो पण झूम नाही होते तिथे. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे होस्टिंगला. ॲक्च्युली आपलं डेकोरेशन वगैरे सगळं झालं. घाई एवढी होती ना की मला पूर्ण डेकोरेशन दाखवता नाही आलं. पण आता हॉलवर जाऊन मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे नाही आहे, तो इथे चाळेकर असतो, पण आज आहे मिस्टर तवणजी, वन ऑफ द बेस्ट प्लेअर ऑफ बिग बलून. तर आता आपण तिकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे कसं काय गेम्स वगैरे खेळणार आहे, मजा येणार आहे. आता फक्त एवढंच आहे की ऑडियन्स मजबूत सगळे एन्जॉयमेंटवाले पाहिजे, बस. बाकी काय नाही, बाकी सगळं माझ्यावर सोडायचं बस. आज मॅच बघू नका, आज आमचा ब्लॉग बघा. आज IPL पण आहे, शीट्स या कशी मॅच. पण आज आपण इकडे मॅच खेळूया. RCBला काय बघायचं, आपण मुंबईवाले, बाकी काय नाही. चला भेटूया आता इकडे. आता आपण आलेलो आहे हॉलवर. आमचं डेकोरेशन वगैरे तर झालं आहे, पण
मला असं वाटलं की विले येत आहे, कारण का तौलजी शेठ माझ्यासोबत होतो. पण मला असं वाटलं विले येत की तौलजी शेठ बिस्किट गेलं. बट सीन असं आहे की ऍक्च्युली सगळेच लेट आहे तिथे, कारण का थोडंसं पाठी दाखवून कोण आलंच नाही अजूनपर्यंत. फक्त रिकामी पुढच्या मला असं थोडंसं वाईट वाटलं की तौलजीचं बिस्किट पडलं की इकडे दाखवलं. बिचारा खात होता, बिचाराचं बिस्किट पडलंय. पण बघू आता थोड्या वेळात जे काय ते सारे, कारण का आता आताशी बर्थडे घालायला ती सगळं चालू करते, त्यानंतर आपलं सगळं चालू आहे, तो बघत राहा. एबीपी माझा मी चालू करते वरती बड्डे गर्ल वरती आहे, पप्पा फिरतायत, मम्मी काय करते, साऊंडवाल्याचं वेगळं चाललंय, विनीतचं वेगळं चाललंय, त्याला मॅगी बघायची आहे, काय करायचं काय आयुष्यामध्ये. हा थांबत पण नाही, मी बोलतो तर अजून सामान वाढवतो. काय बोलणार, तिचं माईक हातात देऊन नुसतं टेन्शन कोपरा गेला. पिक्चर मी थोडस टाळ्या बोललो, 4 मच्छर मारल्यासारख्या टाळ्या नको, थोडस येऊ दे, थोडस प्लीज 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 प्लीज. हा थोडस बरं वाटतं टाळ्या आलं. काय नाही, टाळ्या वाजल्या ते मच्छर पिक्चरचं काय नसतं, तर थोडंसं टाळ्या आलं ना तर थोडंसं चांगलं वाटतं, बाकी काय नाही. तर माझं नाव आहे विरुल टाकळे, मी तुमचे निव्वळ तास पुढचा 1 तास तरी खाणार आहे, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. सगळ्यांनी विसरून जायचंय, मी लहान आहे, मी छोटा आहे, मी मोठा आहे, सगळ्यांनी विसरून जायचंय. आज आपण सांगच्या बर्थडे पार्टीला आलोय, आपली सगळी फॅमिली ते हजर आहे, तर सगळ्यांनी विसरून जायचं, लहान छोटा मोठा मी सगळ्यांना घेणार, आधीच सांगतोय. तर बऱ्यापैकी माझे ओळखीचं तर कोण दिसत तर आहे, तर थोडंफार आपण ओळख करायला खाली उतरा. एक क्यूटशी प्रिन्सेस दिसले, पण मी हिला ओळखतो, मी थोडंसं पुढे जातो. काय बघता, काफी का हसता जो क्या बात आहे, एकदम म्हणजे भले का सराव आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. काय नाव काय तुमचं? असं किती गोड हसतात रे, बाप रे किती गोड, असं थांबतच नाही अशी बाबा. काय नाव काय तुमचं? एवढं पूर्ण क्या बोलतो, कुठं आला? परे अच्छा इथे परेला कुठलं हॉस्पिटल आहे? नाही मी नवीन आहे, मला माहीत नाही, बाकी काय नाही. त्यामध्ये स्वागत आहे तुमचं आमच्या बर्थडे पार्टीमध्ये. हसत राहा, कंटिन्यू छान दिसतं, हसत राहा यार. का दादा तुला लांबणं पण दिसतोय, मला एकदम लांबणं, एकदम प्रॉपर. क्या बात, कोणाचा बसताय? थोडंसं इकडे का? क्या बात आहे दादा, एकदम सर टवटवीत दिसतंस, काय एकदम छान असं एकदम असलं. क्या बात आहे, नाव काय? निलेश गोडेकर. निलेश गोडेकर. हे तुमचे मिसेस, हे पार्सल, हे पण पार्सल. अच्छा नाही चालेल, क्या बात आहे, क्या बात आहे. कुठं आलं? घाटकोपरच्या आधी बरोबर. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळं होतं यार, दारजट यार, किती लांब नाही का यार. हेच प्रेम आहे काका. क्या बात आहे, आज शनिवार एकदम हनुमानाच्या मंदिरात जाणार. क्या बात आहे, हा टीका बिकाला. क्या बात आहे काका. नाव काय तुम्ही? सांगचे कोण लागता? पप्पांचे मित्र. ओके, क्या बात आहे. म्हणजे ऑफिसमध्ये एकत्र की बाजूला शेजारी? हो, क्या बात आहे. क्या नाव काय? मी तर तुम्हाला सांगतो, पहिले शांत व्हा. तुम्ही एकदम अण्णा व्हायचं घोडेकर, पण तुम्ही फास्ट चालताय. थोडंसं शांत व्हा, बिंदास रिलॅक्स. मी काही नाही करत. आरामात नाव सांगा. नाना पोकळे. नाना, क्या बात आहे. कुठं आला? जे ते पण जेजेवर ना आले हॉस्पिटल. क्या बात आहे. म्हणजे सांगतेच ऍक्च्युली बरोबर तिकडे जाते ना. क्या बात आहे. स्वागत आहे तुमचं बर्थडे पार्टी. दादा तुला माहिती आहे, माझ्या इव्हेंटचा एक रूल आहे, ज्याचं लक्ष नसतं ना मी त्यालाच घेतो. माझं इथे फिरतं तुझं लक्ष नव्हता, फोनवर कोणाशी मला खरं सांग. आई वाचलंस. ओके, क्या बात आहे. पार्सल. ओके, नाव काय झालं? आईश. त्याचं? साईश. तुझं? परेश. एवढंच नाव आहे साईश, पण पूर्ण नाव दादा प्लीज. परेश माळगावकर.
क्या बात आहे. कुठं आला आता वाक्यावर पायकाळाच्या त्या साईडला बरोबर. ओके ओके. थोडंसं नॉलेज येतं मला, थोडंसं नॉलेज येतं. क्या बात आहे. स्वतः ते सांजच्या बर्थडे पार्टीमध्ये आणि इकडे ही कुठली गर्दी झाली काय कळत नाही. पण मी इकडे थोडंसं पुढे झालं. सांज कुठे? सांज बापरे किती पाणी चालू कसं झालं. सांज प्लीज कम या. सांज कम्प्लीट. जादूच्या छडी मी सगळ्यांना गायब कर इकडे. हळूहळू पडची ना हळू. येस ओके. तर सांज आज काय तुझं? कोण बोललं रे पांडव? कोण बोललं? अच्छा पप्पी बोलली पण ठीक आहे. ओके. सांज तुझे इथे मी ऐकलं फ्रेंड्स झाले आलेत की नाही? स्कूल्स मधले आजूबाजूचे आहे की नाही? आलेत की नाही? आले की नाही? बसल्यावर उत्तर दिलं म्हणजे टाइमपास कर बाबा तू थोड्या वेळ अजून असं. तर मला सांजच्या फ्रेंडला रिक्वेस्ट आहे, ज्यांना गेम्स शिकायचे आणि सांज सोबत गेम्स खेळायचे त्यांनी सगळ्यांनी उभं राहायचं. चला पटकन. चला पटकन. ज्यांना हिचं वेगळंच चालू आहे. ही इकडे राहतो तिकडे ना, मी इकडे राहते. माझ्या बाजूला दादा इथे कम इकडे. येस झालं तुझं? येस कम. ओके. आता सगळ्यांनी इथे लक्ष द्यायचं. सगळ्या बच्चे पार्टीनी पाहिजे. माझं नाव विसरला. माझं नाव आहे चोर. काय हे बोलू पण बोलले चिडवता मला. बोलू कोण बोलला बोलू? माझं नाव काय नाव आहे? लावली मोठ्यानी अजून. येस हा आवाज पाहिजे. कळलं? पूर्ण बर्थडे संपेपर्यंत सर्वांचा मला असाच आवाज पाहिजे. ओके. आता मेन प्रश्न मला खरं सांगा, सांजला बर्थडे विश कोणी केलं? इकडे अजून कोणी केलं? बर्थडे विश नाही केलं का? कशाला आलास मग? बर्थडे विश नाही केलं? खरं सांगायचं. एवढं ऍक्च्युली सगळ्यांनी बर्थडे विश केलं? नक्की सांग केलं सगळ्यांनी बर्थडे विश तुला? याची एवढी पण आहे. सांगची मम्मी पप्पा कुठे? मम्मी पप्पा सांगला कदाचित लक्षात नसेल पण ऍक्च्युली सगळ्यांनी बर्थडे विश केलं सांगला. नक्की तुमच्याकडनं इन्फॉर्मेशन? ओके. क्या बात है. सांगची पैंपॉडी जास्त आहे. पण मला इथे 2 कोंबडे दिसतात. हा एक इथे सामायचं आणि दुसरा दादा कम. मला तुम्ही सांगायचं तुम्ही बर्थडे विश का नाही केलं? आपण बड़ी मजा आएगा. 1 2 3 4 5 6 7 8 2 या कापीने पण घ्या. चांगले असतात चांगले नाही मला मी चालवी झोपे ना बाकी एवढे सांगतो. या जे हॉस्पिटल या. येस अजून काय तुम्ही मिळालं दाखवायचं मिळाला. मला सगळ्या कुठं लक्ष द्यायचं. थोडंसं अलायन्स व्हायचं. दिसल्या पाहिजे तुम्ही. दिसल्या पाहिजे. कोण आहे? येस पण जास्त लोक आपल्याकडे कमी आहे. जागा कमी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13.5 त्यांचं काय म्हणायचं थोडं. ओके. तर गाठ किल्ल्याला मुलाची भूमी. तुमच्या पाठी एक पानं आहे. त्या पाण्याच्या पाठी बिस्किट्स आहेत ते घ्यायचे. हातचा यूज नाही झाला पाहिजे. हाताचा उपयोग नाही करायचा. सांगतो कसं तर बिस्किट काय नाही. कोणाला काही एक्स्ट्रा बिस्किट आहे? नाही ना तुम्हाला पकडू ना एक्स्ट्रा आहे ना. ओके. तो बिस्किट आहे. हे बिस्किट पहिलं कोणाला घाम तर नाही आहे तर घाम न बसून अफेल्ड ठेवायचं आणि हात पाठी घ्यायचं आणि असं करत
Yes, please. Middle line. DJ, हलका जास्त माझा आवाज आहे, थोडं हलका नाहीये, प्लीज, थँक्यू. ओके, तुम्हाला माहिती काय करायचं? रेडी आहे? नक्की? ओके, पहिले ठेवूया. हां, चला रेडी? हात पाडी. ओके, चलो, मी चालू करतो. चला, 1, 2, 3, स्टार्ट. हळू थोडे हळू एकदम बंद करा. फॅन चालू हळू नाली काढूया. Actually, काय माहिती मला प्राइस पाहिजे म्हणून मी लास्ट लागला. ओके, त्यांची त्याचा विषय. ओके, मी अधिकारीचे वेगळे पैसे घेतो. ओके, चला रेडी आहे? प्रोसिजर काय करा? तुम्ही तुमच्या देशात चालले ना, नीट ठेवा. वर मला पहिला पूर्णपणे हात काढी. चला 1, 2, 3 स्टार्ट. हळू Yes,
आपण घेऊया लग्नामध्ये. एक व्यक्ती शिकवलं लागतो. मला पहिल्या वर्षामध्ये ट्राय करायला सांगितलं की थोडं इंटरेस्ट हो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सगळ्यांना कसं वाटतं तुम्हाला सांगितलं. थँक्यू सो मच. बोलायचं ओके. चलो साजन निशन चला. मम्मी पप्पा आर यू रेडी? चलो बच्चों रेडी? आर यू रेडी? फैमिली मेंबर्स आर यू रेडी? लेट द काउंटडाउन बिगिन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Happy birthday. तर मित्रांनो आता आपलं पूर्ण सगळं झालेलं आहे. इव्हेंटसुद्धा संपलेलं आहे आणि दुसरी सकाळी झाली आहे आणि मी इथे आलेला आहे. तर व्लॉगच्या आता आपण इथे एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगला. आणि हा जाता जाता जर जमल्यास लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे करून जाऊया. आणि डायरेक्ट आता भेटूया पुढच्या ब्लॉगला. डेली ब्लॉग चप्पल फक्त सबस्क्राईब करा. बस बाकी काय भेटूया.